तर नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती केवळ केवळ शैक्षणिक व माहितीपर उद्देशाने आहे. याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस म्हणजेच गुंतवणूक सल्ला दिलेला नाही आहे. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना जोखीम असते आणि कुठलाही निर्णय घेताना स्वतःच्या जबाबदारीवरती घेणं गरजेचं आहे किंवा तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर जो की योग्य वित्तीय सल्लागार आहे त्याच्याकडनं माहिती घेणं गरजेचं आहे. यामध्ये आपण जे चार्ट्स बघत आहोत ते 1 वर्ष किंवा 3 महिन्याच्या पुराणेवाले सगळे चार्ट्स आहेत. ही गोष्ट लक्षात घ्यावी. तर ट्रेडिंग करताना भरपूर काही गोष्टींचा जो आहे तो ओवापोह आपल्याला होताना दिसतो आणि त्यामध्ये आपल्याला योग्य ट्रेंड ओळखणं हे एक गरजेचा पॉइंटर जो आहे तो मुद्दा जो आहे तो आपल्याला लक्षात येताना दिसतो. याच्या अगोदरच्या काही व्हिडिओजमध्ये आपण ट्रेंड जो आहे तो कशा पद्धतीने सुरू होतो आणि किमतीमध्ये कसा बदल होतो त्याचं उत्तम उदाहरण जे आहे ते मोहनची किराणा स्टोअर, जे की 100 रुपयावरनं जवळजवळ 120 रुपयापर्यंत किंमत जाते. ती एका दिवसात पण जाऊ शकते किंवा एक ठराविक काळ ठराविक वेळ घेतल्यानंतर ती जाताना आपल्याला ती दिसू शकते. इथं जर तुम्ही बघितलं तर 1 ते 6 आठवड्याच्या मध्ये आपल्याला ही किंमत जी आहे ती 120 रुपयाच्या दरम्यान आपल्याला जाताना दिसते. म्हणजे त्या किमतीमध्ये ओव्हरऑल आपल्याला बदल जो आहे तो तिथे होताना तिथे दिसतो आणि ह्या गोष्टी ज्या आहेत लगेचच्या लगेच व्हर्टिकली किंवा सरळ सरळ रेषेमध्ये किंमत वरती जाईल किंवा सरळ सरळ रेषेमध्ये किंमत जी आहे ती खाली येईल असं केव्हाही कधी आपल्याला होताना तिथं दिसत नाही. आणि ही गोष्ट जी आहे ती आपण वेळोवेळी योग्य वेळी लक्षात ठेवणं गरजेचं असतं आणि हे एक महत्वाचा पॅटर्न असतो. आता हा जो ट्रेंड जो तयार होतो त्या ट्रेंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या बनताना किंवा डिसाईड होताना आपल्याला तिथे दिसत असतात आणि ही एक महत्वाची गोष्ट जी आहे ती आपण लक्षात ठेवणं गरजेचं.
ह्या ज्या डाऊन मूव्ह ज्या आल्या थोड्या दिवसांकरता, ह्या डाऊन मूव्ह ज्या आहेत त्या फक्त तात्पुरत्या आपल्याला प्रकारे दिसल्या, आणि त्यामुळे लोकांना असं वाटलं की आता इथनं ट्रेंड जो आहे तो बदलतोय, चेंज होऊ राहिला, आणि त्यानंतर तुम्ही एक अपवर्ड टिक मध्ये जे आहे ते मार्केट आपल्याला जाताना दिसतात. म्हणजे याचा अर्थ काय, की इथे त्या लोकसभेच्या इलेक्शनचा रिझल्ट येणार होता, भलेही तो सत्ताधारी किंवा विपक्षी या दोघांच्या मध्ये एक काटेची टक्कर असा कन्सिडरेशन करत होता. त्यानुसार ही व्हॉलॅटिलिटी जी आहे ती झाली, आणि त्यामध्ये लोकांना असंही वाटलं असेल की बॉस आता इथे जो आहे तो ट्रेंड आपल्याला चेंज होताना ते दिसू शकतो. दुसरं म्हणजे किंमत जी आहे ती एका ट्रेंड मध्ये मूव्ह होती. आता इथे या चार्टला जर तुम्ही बघितलं डेली टाइम फ्रेम मध्ये, तर ह्या पर्टिक्युलर डिसेंबर 23 पासून अगदी 31 मे 2024 पर्यंत हा जर ओव्हरऑल जर ट्रेंड जर आपण रेकग्नाइज करायचा जर झाला, तर हा या ट्रेंड मध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की एक क्रेस होतोय, एक क्रफ होतोय, एक क्रफ होतोय, एक क्रेस होतोय. म्हणजे हाई आणि लोचं कॉम्बिनेशन जे आहे ते आपल्याला तिथं होतं दिसतं, आणि किंमत जी आहे ती कंटिन्युअसली एक हायर हाईच्या फलक्रम मध्ये, एका कंटिन्युअस हायर हाईज मध्ये आपल्याला मूव तिथं होताना तिथं दिसते. म्हणजे ही एक गोष्ट लक्षात आहे की किंमत जी आहे भलेही तो अप ट्रेंड असेल तर अशा पद्धतीने अप साईड मध्ये आपल्याला जाताना दिसेल, जर डाऊन ट्रेंड असेल तर भलेही अशा पद्धतीने लोअर लोज आणि लोअर हाईटच्या कॉम्बिनेशन मध्ये जाताना दिसेल. आणि जेव्हा केव्हा मार्केट साईडवेज असेल, हे की छोट्या पोर्शन साठी आपल्याला दिसतंय की मार्केट एका रेंज मध्ये होतं, त्या रेंज मध्ये जे आहे ते मार्केट आपल्याला मूव्ह होताना दिसतं. म्हणून सिंपल आहे, मार्केटचा ट्रेंड जो आहे तो आपण आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे, आणि त्याच्या अकॉर्डिंगली ऍक्ट होणं गरजेचं आहे. इन बिटवीन त्यामध्ये काही न्यूज मुळे, कुठल्या इव्हेंट मुळे जर मोठ्या स्पाइक्स वाले कॅन्डल जर येत असेल आणि त्या दिशेमध्ये त्या टिकत नसतील, तर याचा अर्थ सिंपल आहे की तो फक्त एक थोड्या वेळाकरताचा लक्ष भटकावण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर जे आहे ते मार्केट आपल्याला एक अपसाईड मध्ये ज्या ट्रेंड मध्ये असेल किंवा डाऊन साईड मध्ये जाताना दिसतं. आता ह्या 3 जूनची प्राइस ऍक्शन आपण 5 मिनिटांमध्ये जाऊन इथे बघूया. तर या 3 जूनची जर प्राइस ऍक्शन जर बघितली, तर तुम्हाला एक क्लिअर गोष्ट लक्षात येऊन जाईल की तात्पुरत्या हिशोबाने जेव्हा केव्हा मार्केट इथं जर तुम्ही ह्या पर्टिक्युलर डेला जर प्राइस किमतीचं बिहेवियर जर बघितलं, तर तुम्हाला आयडिया इथं येऊन जाईल. इथं ह्या पर्टिक्युलर दिवशी मार्केटची रेंज काय होती. जर तुम्ही इथं प्राइस रेंज जर बघितली, तर इथं मार्केट बंद झालं होतं 25,552 ला, आणि डायरेक्टली ते ओपन झालं 23,353 रुपयांच्या आसपास. जर याला ऑब्झर्व जर तुम्ही केलं, तर ऑलमोस्ट किती पॉईंटचं कॉम्बिनेशन आहे, हे जवळजवळ 787 पॉईंट्सनी मार्केट जे आहे इथं बंद झाल्याच्या कम्पॅरेटिव्हली दुसऱ्या बाजूला ओपन झालं. म्हणजे हा डायरेक्टली काय झाला, एक मोठ्या प्रकारचा गॅप जो आहे तो किमतीमध्ये किंवा प्राइस मध्ये आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये होता निश्चित. बट इथं जर तुम्ही फर्स्ट 15 मिनिटची जर कॅन्डल जर बघितली, तर ती पर्टिक्युलर एक बिगर कॅन्डल आहे, आणि त्याच कॅन्डलच्या इर्द गिर्द अवतीभोवती जे ते प्राइस किंवा मार्केट जे आहे ते बिहेव करताना त्या पर्टिक्युलर डेला आपल्याला मूव्ह होताना ते दिसतंय. मग याचा अर्थ काय, याचा सिंपलचा अर्थ आहे की जेव्हा केव्हा गॅप होतो आणि त्या गॅप मध्ये मार्केट डायरेक्टली 200 पेक्षा जास्त किंवा इव्हेंट असताना जास्त 1000 पेक्षा जास्त पॉईंट जर तयार जर करून राहिले, तर नक्कीच ते एक सस्पिशियस ऍक्टिव्हिटी होता दिसतं. आणि नेक्स्ट डेला तुम्ही बघितलं तर मार्केटने क्लोज लगभग डे हायच्या आसपासच जे आहे ते केलं होतं, आणि त्यानंतर मार्केट जे आहे ते सडनली फॉल आपल्याला होता दिसलं, रिट्रेसमेंट सुद्धा आहे त्याच्यामध्ये येताना दिसतं, आणि त्यानंतर एक शॉर्ट टर्म बॉटम करून किंवा RSI कूल ऑफ करून जे आहे मार्केट अगेन त्याच्या वरच्या टेरिटरी मध्ये आपल्याला तिथे जाताना दिसतं. म्हणून जनरली हे जे हिटिंग आणि लो टर्न जे होत असतात ते जनरली होत असतात, त्याला प्राइस ऍक्शनच्या माध्यमातून आपण ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. आता इथं सिंपलची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, इथं जर तुम्ही बघितलं तर ह्या टॉप पासून ह्या बॉटम पर्यंत जी प्राइस जी आली जवळजवळ 12.5 पर्यंत, जर तुम्ही बघितलं तर 2000 पॉईंटचा फॉल जो आहे तो तिथं आपल्याला क्रिएट होताना दिसतो. म्हणून ह्या गोष्टी ही वेळोवेळी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेव्हा जेव्हा किमतीमध्ये प्राइस मध्ये हा बिहेवियर होतो, त्या बिहेवियर मध्ये आयदर बुल्स व बियर्स ह्या दोघांमध्ये जे आहेत त्या मूव्ह जे आहेत ते जनरली क्रिएट आपल्याला होताना दिसतात. आणि ह्या मूव्स आणि बियर्सच्या ज्या मूव्ह ज्या आहेत जनरली गॅपच्या वेळेतच ऍक्ट करताना आपल्याला तिथं दिसत असतात. आणि ही व्हॉलटिलिटी जी होती, ती व्हॉलटिलिटी एकदम स्ट्रॉंगर नोडवरती आपल्याला होताना दिसते. तर या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमच्या हिशोबाने ऑलरेडी 787 पॉईंटनी मार्केट जे आहे ते काय झालं होतं, गॅपअप झालं होतं. ते मार्केट गॅपअप झाल्यानंतर तिथं टिकू शकलं नाही, आणि टिकू शकल्या नसल्यामुळं आपल्याला जो फॉल जो आपल्याला तिथं बनताना जो दिसला, तो एकदम
मोठ्या प्रमाणात किंवा प्रचंड प्रमाणात जो आहे तो जनरली आपल्याला तिथं क्रिएट होताना दिसतो. याला मी थोडासा झूम करतो म्हणजे आपल्याला तो चार्ट वरती जो आहे तो व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल. तर हे महत्वाचे पॅरामीटर असतात. तर हाय कुठं होता 23,348 ला, जो की 3 जून 2023 ला, आणि नेक्स्ट डेला 4 जूनला जो लो झाला तो 21,283 रुपयांच्या आसपास आपल्याला तो बनताना क्रिएट होताना तिथं दिसतोय. तर ही एक गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवण्यासारखी आणि तिला वेळोवेळी चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. तर हे तर झालं डेली टाइम फ्रेमचं. पण ऍडिशनल पॅरामीटर जो की आपण इथे डायरेक्टली गेलो आणि 24/4/2024 जर चार्ट जर बघितला तर तिकडनं आपल्याला 4 जूनचा 3 आणि 4 जूनचा जर चार्ट जर बघितला तर आपल्याला तिकडनं भरपूर काही आयडिया ज्या आहेत त्या लक्षात येतील दिसतात. तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण इथे गेलो आणि याच्यात आणखीन या सीपीआर वरती डबल क्लिक करून S3 आणि R3 जो आहे आपल्याला ते ऑन करायचं. इथे येस म्हणायचं. तर S3 आणि R3 वाला कॉम्बिनेशन जे आहे ते आपल्याला इथे लक्षात येऊन जातं. तर काय बरं सीपीआरच्या बाबतीत रिलेशन होऊन गेलं, जर ह्या पर्टिक्युलर डे पासून ह्या पर्टिक्युलर डेचा सीपीआर जर बघितलं तर काय आहे, एक आपला इतरचा जो जिना जो असतो त्या जिन्याच्या पायरीनुसार जो आहे तो आपल्याला इथं हिशोब होता दिसतो. म्हणजे जेव्हा केव्हा कालच्या दिवसाचा सीपीआर हा आजच्या दिवसाच्या सीपीआर पेक्षा वरती आहे म्हणजे त्या पर्टिक्युलर डेचं जे प्राइस ऍक्शन जे आहे तर टोटल बेरीज दिशेमध्ये आपल्याला जाताना दिसतं. म्हणजे आपल्याला काय आहे, आपल्याला जर इंट्राडे मध्येच एक स्कॅल्पर ट्रेडिंग करायची किंवा इंट्राडे ट्रेडिंग करायची तर आपल्याला किमतीचं रिलेशन काय आहे त्या पर्टिक्युलर डे साठी ते बघणं सगळ्यात महत्वाचं असतं, ते गरजेचं असतं. आणि ते जर आपण अंडरस्टँड करू शकत असेल देन ऑब्विसली तिकडनं आपल्याला एक चांगल्या प्रकारचं हेल्थ जे आहे ते क्रिएट होत आपण दिसू शकतं. आणि तुम्ही जर बघितलं ह्या पर्टिक्युलर डे पासून ह्या पर्टिक्युलर डेचं रिलेशन टोटल बेरीज होतं, थोड्या वेळाकरता प्राइस जी आहे ती स्विंग करताना दिसले आणि तिकडनं पुन्हा डाऊन साइड मध्ये जी आहे ती मूव्ह होताना दिसते. ह्या पर्टिक्युलर डेच्या दिवशी प्राइस जी आहे ती सीपीआर ला क्रॉस करताना आपल्याला दिसते आणि तिकडनं एक चांगल्या पद्धतीचा गॅप जे आहे तो ऑलमोस्ट एक हायर लेवलला जनरल होताना दिसतो. नेक्स्ट डेला जर बघितलं तर ऑलमोस्ट सीपीआरच्या आसपास प्राइस होते आणि पहिल्या 15 मिनिटातच एक मोठा फॉल करून ऑलमोस्ट त्या कॅन्डलचा 50% किंवा S3चं रिट्रेसमेंट केल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचा फॉल जो आहे तिथं आपल्याला त्या इंट्राडे मध्ये होताना दिसतोय. आता इथं बघा, ह्या पर्टिक्युलर डेचा सीपीआर इथं होता आणि नेक्स्ट डेचा सीपीआर जो होतो इथं होता. हा सीपीआर याच्यापेक्षा खाली होता परंतु किंमत तुम्ही इथं बघा थोड्या वेळाकरता खाली आली आणि त्यानंतर एक रॅली जी आहे तिच्या हातात दिसते. पुन्हा ह्या दिवसाचं रिलेशन ह्या दुसऱ्या दिवसाबरोबर बघा, ह्या दोघांचं रिलेशन जे आहे ते बुलिश होतं. तर याचा अर्थ असा आहे की किंमत जी आहे ती एक पूर्णपणे बुलिश दिशेमध्ये जातो. म्हणजे इथं फॉल जरी झाला R1 पासून तो एक सस्टेन होताना दिसला आणि त्याच्यानंतर एक कंटिन्युएशन वाला अप जे जनरली होताना दिसतो. म्हणून जेव्हा केव्हा गॅप होतो आणि गॅप नंतर प्राइस जी आहे ती एक सस्टेनन्स करत असते, तो एक स्ट्रेंग दाखवत असतो आणि नेक्स्ट डेला पुन्हा एकदा जर सीपीआरचं रिलेशन बुलिश साईडला गेला आणि सीपीआरच्या वरती जर प्राइस जर टिकत आहे तर त्याचा अर्थ असा आहे की तिथं एक बुलिश फलक्रम किंवा बुलिश मूव जे आहे ती क्रिएट होण्यासाठी तिथं तयार आहे. मग ऍडिशनल पॅरामीटर्स काय, त्याच्यामध्ये ऍडिशनल पॅरामीटर जे आहेत ते तुम्ही मुव्हिंग ऍव्हरेज यूज करू शकता. जसं की ऍडिशनल पॅरामीटर म्हणून इथं 2 प्रकारचे मुव्हिंग ऍव्हरेजेस ऍड केलेले आहे. मी परत एकदा सांगतो, याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जो होतो ऍड केलेला आहे. 2 दिवसांचा पिरियड इथे यूज केलाय. एक म्हणजे 9 EMA आणि दुसरा म्हणजे 26 EMA. तर 26 दिवसांचा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज व 9 दिवसांचा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जे इथे युटिलाइज केले गेले. हा जो नारंगी कलरचा आहे तो 9 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आणि हा जो हिरव्या कलरचा आहे हा 26 मुव्हिंग ऍव्हरेज आपल्याला इथं बनताना दिसतो. तर या सिंपलच्या गोष्टी जेव्हा तेव्हा 9 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज 26 मुव्हिंग ऍव्हरेजला वरच्या बाजूला कट करतोय जनरली तिथं एक बुलिश बायस जो आहे तो क्रिएट होताना दिसू शकते. आणि जेव्हा केव्हा अशा पद्धतीचा आपल्याला प्लस प्लस साईन दिसतोय तो एक बेरिश सीन जो आहे तो क्रिएट आपल्याला होताना तिथं दिसू शकतो. आणि जेव्हा केव्हा हा अशा पद्धतीचा बुलिश क्रॉसर होतो त्याकडे आपल्याला बुलिश दिशेमध्ये बुलिश डायरेक्शन मध्ये बघणं गरजेचं असतं आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची याची किंचितही गोष्ट करत बसायची नाही. मग याच्यावरती डायरेक्टली यायचं का? नक्कीच नाही. तत्पूर्वी त्याचं जे को रिलेशन जे आहे किमतीचं प्राइसचं ते इथं चेक करायचं. इथं जर तुम्ही बघितलं इथला सीपीआर इथं होता आणि हा जो सीपीआर इथं होता हा तर बुलिश दाखवत होता पण किंमत काय झाली, टोटलिटी जी आहे ती आपल्याला खालच्या बाजूला फॉल करताना दिसली आणि फॉल केल्यानंतर ह्या मोठ्या कॅन्डलच्या 50% रिट्रेसमेंट करून S3 ला रिटेस्ट केल्यानंतर जर प्राइस खालच्या बाजूला येते मग अशा केसमध्ये आपण स्विच करायचंय इंट्राडेच्या 15 मिनिटाच्या चार्ट मध्ये.
त्या इंट्राडेच्या 15 मिनिटाच्या चार्ट मध्ये आपण गेलो तर ऑलरेडी इथं क्रॉसओव्हर झालेला आहे. मग आपण फुल बॅक जो आहे आयदर या 9 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास होतो का ते गोष्टी चेक करणे, आणि एकदा आपल्याला लक्षात येतं की बाबा हा फुल बॅक सस्टेन आउट नाही होऊ राहिला, तर नेक्स्ट कॅन्डलला जे आहे तुम्ही शॉर्टसाठी जाऊ शकता. छोटासा स्टॉप लॉस जो आहे तो ठेवू शकता, आणि तिकडनं एक चांगल्या टार्गेट झोनसाठी जे आहे ते तुम्ही जाऊ शकता. म्हणजे आपल्याला डायरेक्शनला बघणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर असतो, आणि एकदा का आपल्याला डायरेक्शन लक्षात आली की त्या डायरेक्शनचा उपयोग जो आहे तुम्ही व्यवस्थितरित्या युटिलाइज जे आहे ते वेळोवेळी तिथं करू शकता. येस नो प्लीज, येस नो. लेटर डिस्क्रिप्शन बॉक्स मधनं जे आहे ते कमेंट आउट करा. येस. तर हे एक महत्वाचे पॅरामीटर असतात. डायरेक्टली जाताना दुसरा आणखीन एक ऍडिशनल गोष्ट तुम्ही हे करू शकता. आता इथे तुम्ही जर बघितलं तर ऑलरेडी इथं एवढा फॉल झाला होता. RSI तो ओव्हरसोल्ड टेरिटरीमध्ये होता, पण तुम्ही बघू शकता एक छोटासा फुलबॅक 50% झोन किंवा प्रिव्हियस रेजिस्टन्स झोनच्या आसपास गेल्यानंतर प्राइस जी आहे ती कंटिन्युअस आपल्याला तिथं फॉल करताना दिसते. तर हा एक महत्वाचा पॅरामीटर जो आहे ते वेळोवेळी आपण बघणं पण गरजेचं आहे की जेव्हा जेव्हा किमतीमध्ये प्राइसमध्ये हा बिहेवियर होत असतो त्या बिहेवियरकडे आपण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की नेमकं किमतीमध्ये प्राइसमध्ये काय होतं. इथं जसं आपल्याला प्लस साईन भेटतंय, हे प्लस साईन एक क्रॉस ओव्हरची सिच्युएशन दाखतं, जो की 9 दिवसांचा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज व 26 दिवसांचा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या आतमध्ये ऑरेंज कलर 9 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज दाखवतो, जो की हा ऑरेंजवाला आहे, आणि हा हिरवावाला जो आहे तो 26 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे. डायरेक्टली याच्याकडे जम्प करायचं नाहीये. दुसरी महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये, ही एक बिगर कॅन्डल रेड कॅन्डल आली म्हणून लगेच मला तिथं शॉर्ट साईड मध्ये जायचंय, नक्कीच नाही. आपण जर योग्य ठिकाणी जर शॉर्ट करण्यासाठी जर थांबलात, आपण जर योग्य सेटअप होण्याची जर ऑपॉर्च्युनिटी जर शोधलात, तर तिकडनं तुमची एंट्री मार्केटमध्ये जर प्रॉफिट जर तुम्हाला कमवायचं तर त्याकरता तुमची एंट्री जी आहे ना ती एकदम परफेक्ट पद्धतीमध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्या परफेक्ट पद्धतीची एंट्रीसाठी तुमच्याकडे एक ऍडिशनल गोष्ट हवी असते असते ती म्हणजे संयम. कारण प्रत्येकाकडे संयम असणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा किमती प्राइस मध्ये आपल्याला अशा पद्धतीचं बिहेवियर दिसतंय, त्या बिहेवियरला आपण कॅच करणं गरजेचं आहे. आणि त्या एकदाच्या त्या प्राइसला बिहेवियरला आपण कॅच केलं तिकडनं आपल्याला आयडिया जी आहे ती येताना दिसत असते. त्याच्यासाठी ऍडिशनल कन्फर्मेशन कॉन्फिगरेशन सिस्टीम जे आहे त्या CPR सेंट्रल पाय वॉटरिंगचा तुम्ही तिथं यूज करू शकता. जसं आपल्याला इथं चार्ट मध्ये बघायला मिळतंय, याच्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळतंय की ह्या पर्टिक्युलर दिवशी न्यूज होती, आणि त्या न्यूज मुळे मार्केट जो आहे एक तो मोठासा गॅप जो आहे तो आपल्याला क्रिएट करताना दिसतो. आपण 3 रूल वरून बोलू राहिलोय, ती म्हणजे काय की प्राइस जे आहे प्रत्येक गोष्टीला डिस्काउंट करते, प्रत्येक गोष्टीचं कन्सिडरेशन जे आहे ते आपल्याला करताना दिसते. दुसरा जो आपण कन्सिडरेशन केलाय तो म्हणजे प्राइस जी आहे ती एका ट्रेंड मध्ये आपल्याला मूव्ह होताना दिसते. प्राइस एका ट्रेंड मध्ये मूव्ह होते. आणि तिसरा जो रूल आपण तिथे बघितला होता तो काय होता की इतिहास जो आहे तो आपल्याला रिपीट होताना दिसतो. म्हणजे जेव्हा जेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा तो एका चांगल्या स्ट्रॉंग सपोर्ट झोनच्या आसपास जाणार आहे, तेव्हा तेव्हा तिथं एक चांगल्या पद्धतीचा फुलबॅक जो आहे तो आपल्याला जनरली होताना दिसतो. जेव्हा जेव्हा तो त्याच्या सप्लाय झोनच्या आसपास जाणार आहे त्या त्या वेळेस जो आहे ती किंमत किंवा प्राइस जी आहे ती आपल्याला रिजेक्ट होताना दिसते. त्या रिएक्शन्सला आपण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. बघा इथं 15 मिनिटामध्ये सुद्धा या सपोर्ट झोन पासूनच बाईंग येते, या सपोर्ट झोन पासूनच बाईंग येते. या 15 मिनिटामध्ये जर बघितलं तर ह्या रेजिस्टन्स झोन पासूनच सेलिंग येते, ह्या रेजिस्टन्स झोन पासूनच सेलिंग येते. तर ह्या रेंजला आपण तिथं अंडरस्टँड करणं, त्या गोष्टींकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. आणि ह्या CPR टू CPR इथं बघा, ह्या CPR ह्या दिवसाचा CPR म्हणजे 3 जूनचा CPR जो आहे तो खालच्या बाजूला होता, आणि 4 जूनचा जो CPR जो होता तो वरच्या बाजूला होता. प्लस हे दोन्ही CPR एकदम नॅरो म्हणजे कॉम्प्रेस झालेले होते. तत्पूर्वी जर तुम्ही एक गोष्ट पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल जर ऑब्झर्व केली तर याच्या वरच्या बाजूला ती क्लोजच झाली नाही, किंबहुना ती खालच्या बाजूला क्लोज झाली. चला, क्लोज झाली, मग मी याला कॅच करण्यासाठी जातोय, मी त्याला जे आहे ट्रॅक करण्यासाठी जातोय. हा 3 जूनचा CPR आहे आणि हा 4 जूनचा CPR आहे, जो की कॉम्प्रेस आहे. पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल बिग रेड कॅन्डल आहे, आणि इन्स्टंटली त्याने या पर्टिक्युलर CPR ला जे आहे ते क्रॅक करताना आपल्याला दिसतोय. परंतु नेक्स्ट 45 मिनिट जर बघितलं तर ऑलमोस्ट या कॅन्डलच्या 50%. दुसरा महत्वाचा मुद्दा हा दिवसाचा S3 जो आहे तो
रिट्रेस करताना दिसतोय आणि त्यावेळेस तुम्हाला जर तिथं विकनेस किंवा त्यावेळेस जर तुम्हाला तिथं कमजोरी जर बनताना दिसते तर ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी एक शॉर्ट ट्रेड सेटअप जो आहे तो आपल्याला बनताना दिसतो. कारण एवढं 45 मिनिट्स नंतर दोन कॅन्डल घेतल्यानंतर सुद्धा म्हणजे 30 मिनिटाची प्राइस ऍक्शन होऊन सुद्धा जर प्राइस जी आहे ती एका सिस्टमॅटिक पद्धतीमध्ये लक्ष असताना आपल्याला जे दिसतंय म्हणजे तिथं कमजोरी जी आहे ती अवेकन आहे आणि त्यानंतर त्या कमजोरीनंतर जर फॉल जर आपण काउंट आउट जर केला तर ऑलमोस्ट जो फॉल जो झाला 1 तास 15 मिनिटामध्ये जवळजवळ 1450 पॉईंटचा जो आहे ते फॉल आपल्याला दिसतो. जर अंडरलिंग मध्ये 1450 पॉईंटचा जर फॉल जर क्रिएट अशा पद्धतीने होतोय तर ऑटोमॅटिकली तिथं एक मोठी मूव जी आहे अंडरलिंग मध्ये आपल्याला तिथं कॅप्चर होताना दिसतं. म्हणून ह्या पॅरामीटर्सला बघा, याच्यामध्ये ऍडिशनल जे पॅरामीटर्स आपण इथे बघू शकता ते म्हणजे RSI. RSI मध्ये तुम्ही बघू शकता हा ज्यावेळेस फॉल ज्यावेळेस झाला तो RSI जो होतो ओव्हरसोल्ड झोनच्या आपल्याला खाली जाताना दिसला. परत जो पुल बॅक आला तर हा जो सपोर्ट जो होता RSI साठी 45 to 47 किंवा 45 ते 47 वाला झोन जो की एक सपोर्टचं काम आपल्याला करताना दिसत होता आणि त्या सपोर्ट वाल्या झोनकडनंच प्राइस मध्ये किमतीमध्ये एक चांगल्या पद्धतीचा बिहेवियर जो आहे तो आपल्याला बनताना क्रिएट होताना तिथं दिसतो. म्हणून वेळोवेळी ह्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि ह्या जर गोष्टी आपण वेळोवेळी जर बघत राहिलात तर ऑटोमॅटिकली तुम्हाला ते बघताना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जो आहे तिथं येत नसतो आणि तिकडनं तुम्ही त्या गोष्टींना व्यवस्थित ट्रॅक ऑन जे आहे ना मित्रांनो ते करू शकता. आता महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा पण आहे की जर तुम्ही ह्या मोठ्या न्यूजवाल्या डेजला मोठे रेंजवाल्या डेजला जर तुम्ही फॉलो जर करताय ऑटोमॅटिकली तिकडनं तुम्हाला आयडियाज ज्या आहेत त्या क्रिएटर तिथे वापरली दिसतात. म्हणून या आयडियाज कडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्याला एकदा सिग्नल भेटलाय मुव्हिंग ऍव्हरेज कडनं की क्रॉसओव्हर झाला वेट करा तुमच्या पुलबॅक साठी 50% किंवा हा जो 9 EMA जो आहे ह्या 9 EMA चा पुलबॅकचा वेट करा. तिकडनं तुम्हाला एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती आपल्याला जनरेट होताना दिसतात आणि एकदा का तिथं तुम्ही ट्रेंड मध्ये घुसलात तर ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी राहणार आहे. प्लस याच्यामध्ये ऍडिशनल ही पण गोष्ट आहे तुम्हाला RSI जो होतो ओव्हरबॉट मध्ये झालेला बनताना दिसत होता थ्रू आउट द डे. इथं भले तो ओव्हर सोल्टरिटीमध्ये पुल बॅक करून त्याने ह्या जो सपोर्ट झोन जो होता त्या सपोर्ट झोनलाच त्याने रेजिस्टन्स घेतल्यानंतर तो एक डाऊन ट्रेंड मध्ये जाताना दिसला आणि ऑलमोस्ट तो एक लोअर लो आपल्यासाठी ज्यावेळेस होतोय तिकडनं एक चांगल्या पद्धतीचा क्रिएशन ऑफ एक अप ट्रेंड जो आहे तो आपण तिथं म्हणू शकतो आणि त्याचा उपयोग आपल्यासाठी जो आहे तो एक बेस्ट पद्धतीने क्रिएट जो आहे तो जाताना दिसू शकतो. मग याच्यातनं टेकवेज काय, याच्यातनं आउटकम काय, याच्यातनं टेकवे आउटकम हेच आहे. जेव्हा केव्हा प्राइस मध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे बिहेवियर दिसतो त्यावेळेस अंडरलिंग ट्रेंड काय चाललेला होता तो ट्रेंड चेक करा. याच्यामध्ये डेली टाइम फ्रेम मध्ये जो ट्रेंड आपल्याला तिथे दिसतोय तो क्लिअरली एक अप ट्रेंड जो आहे तो तयार होताना तिथे दिसतोय. ही एक क्लिअर गोष्ट आहे. दुसरा जे महत्वाचा मुद्दा जो आपल्याला इथे चेक करायचा आहे तो म्हणजे 15 मिनिटामध्ये मी जर माझा अनालिसिस मी करतोय तर 15 मिनिटामध्ये मी वेट करेल किंमत जोपर्यंत ओव्हरसोल्ड टेरिटरी मध्ये जात नाही दुसऱ्या वेळेस तोपर्यंत मी वेट ऑन करेन. कारण मला जे जायचंय ते लॉंग साईड मध्ये जायचं कारण मार्केटमध्ये जो ट्रेंड जो चाललाय तो अप साईडचा चाललेला आहे. म्हणजे जोपर्यंत किंमत जी आहे ती ओव्हरसोल्ड मध्ये जात नाही तोपर्यंत मी वेट ऑन करणार आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मी माझं रिस्क जे आहे ते सगळ्यात कमी सुद्धा असेल ह्या गोष्टीकडे फोकस करेल. याबरोबरच रिवॉर्ड जो आहे तो कमीत कमी अशा न्यूजच्या वेळेस अशा इव्हेंटच्या वेळेस तो कमीत कमी 5 ते 15 पट मध्ये असेल ह्या गोष्टीकडे मी कटाक्षाने लक्ष देईल. आणि जर मी चुकीचा असेल तर त्यामध्ये माझा 2 पटीमध्ये जो आहे जे काही लिमिटेड एक रिस्क जो असेल तो रिस्कच्या हिशोबानेच मी तिथं ह्या गोष्टींना चेक करण्याचा प्रयत्न करेल. कारण तिकडनं मला एकदा त्या गोष्टीबद्दल जर आयडिया व्यवस्थितरित्या जर येतोय तर ऑटोमॅटिकली मला क्लीन कॉन्फिगरेशन जे आहे ते आपल्याला वापरून दिसू शकतं. म्हणून इथं किंमत ऑलरेडी 15 मिनिट मध्ये काय होती ओव्हरसोल्ड झोन मध्ये गेलेली होती. मग ह्या ओव्हरसोल्ड झोन मध्ये तिथं न खरेदी करणं हे एक महत्वाचा पॅरामीटर आहे. खरेदी न करता तिथं हात न लावणं हे गरजेचं आहे. पण तुम्ही इथं जर बघितलं तर इथं सगळ्यात महत्वाचं आहे इथं विक्री न करणं हे एक महत्वाचा पॅरामीटर आहे. हा ज्यावेळेस लो झाला त्यावेळेस नेक्स्ट हे जे दोन लो झाले ह्या लो ला बॉटम आपल्याला होताना दिसला आणि इथे तुमच्यासाठी एक खरेदीचा संधी किंवा खरेदीचा चान्स जो आहे तो आपल्याला जनरली चेक करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा केव्हा आपल्याला हा खरेदीचा चान्स तिथे क्रिएट होताना दिसतोय तो एक डायरेक्शन आपल्याला हिंट आउट करतो की बस
हायर टाइम फ्रेम मध्ये जो ट्रेंड जो चाललाय तो ट्रेंड एक अपसाईडचा आहे, आणि त्या अपसाईडच्या ट्रेंड मध्ये मी जर ह्या गोष्टींना जर व्यवस्थितरित्या जर चेक करू शकत असेल आणि त्यामध्ये ह्या चेक जर मी समजू शकत असेल, तर ऑटोमॅटिकली मला तो एक चांगल्या पद्धतीचा ट्रेड, ज्या दिशेमध्ये माझा ट्रेंड जाणार आहे त्याच हायर टाइम फ्रेमच्या ट्रेंडच्या दिशेमध्ये प्राइस किंवा किंमत जो आहे तो मला दिशा दाखवू शकतो, आणि त्याचा उपयोग मी माझ्या ट्रेडिंग आर्सेनलमध्ये किंवा मी माझ्या ट्रेडिंगच्या युद्धामध्ये जो आहे तो एक चांगल्या पद्धतीने विनियोग जो आहे तो मी करू शकतो. ही एक सिंपल गोष्ट जी आहे ती आपल्याला इथं लक्षात येते. म्हणून याकडे सुद्धा आपण अंडरस्टँडिंग करणं सुद्धा गरजेचं असतं वेळोवेळी. येस नो प्लीज, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्लीज कमेंट करा. येस नो प्लीज. येस. तर हे एक महत्वाचं कारण होतं. तर सांगायचं तात्पर्य काय, जे आपण इथं बघितलं होतं की प्राइस जे आहे ती प्रत्येक गोष्टीला डिस्काउंट करते. प्राइस हमेशा एका ट्रेंड मध्ये मूव्ह करते, आणि हिस्ट्री जी आहे ती रिपीट होते. म्हणजे हिस्ट्री काय, एका सपोर्ट झोनच्या आसपास ज्यावेळेस किंमत येणार आहे त्यावेळेस हिस्ट्री रिपीट होणार आहे. ज्यावेळेस किंमत जी एका पीकच्या आसपास जाणार आहे त्यावेळेस तिथनं ती रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग त्यामध्ये जो मेन ट्रेंड जो चाललाय, जसं मी सुरुवातीला सांगितलंय, त्या ट्रेंडनुसार त्या गोष्टींचा हिशोब घेणं गरजेचं आहे. तर मार्केटमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारचे ट्रेंड असतात. ते म्हणजे प्रायमरी ट्रेंड, एक सेकंडरी ट्रेंड, आणि त्या सेकंडरी ट्रेंडच्या अगेन्स्ट प्रायमरी ट्रेंडच्या दिशेमध्ये थोडेसे पुलबॅक जे आहे ते आपल्याला येताना दिसतात, ज्याला आपण मायनर ट्रेंड म्हणतो. आणि ह्या मायनर ट्रेंडमध्ये जर तुम्ही जर चेक केलात तर जवळजवळ जो पुलबॅक जो आहे तो पुलबॅक चौथ्या कंटिन्युएशन नुसार होता दिसतो. बघा इथं जर तुम्ही बघितलं तर हा एक चांगला पुलबॅक आला होता जो की पहिल्या पायरीसारखा आहे. इथं दुसरा पुलबॅक आला होता गॅप नंतर, हा दुसऱ्या पायरीसारखा आहे. इथं जर बघितलं तर हा तिसरा पुलबॅक, आणि त्यानंतर जो पुलबॅक जो आला तो पुलबॅक जो होता अतिशय कमी आपल्याला होता दिसतो. म्हणून जनरली जेव्हा केव्हा तुम्हाला ट्रेड बघायचे किंवा ट्रेड सेट करायचे त्यावेळेस अशा झोनकडे लक्ष द्यायचं का जिथं सेलिंगच्या कॅन्डलचं जी लेंथ जी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. त्यात तत्पूर्वी तिथे एक गॅप जो आहे तो क्रिएट झालेला आहे. तत्पूर्वी तिथं एक चांगल्या पद्धतीचा बेरी स्ट्रक्चर जे आहे ते जनरली आपल्याला क्रिएट होताना दिसलं. त्यानंतर गॅप होऊन एक चांगल्या पद्धतीचा पुलबॅक त्या गॅपच्या डायरेक्शन मध्ये फील होताना दिसला. त्यानंतर छोटे मोठे पुलबॅक जे आहे ते होत होत मार्केट जे आहे शेवटच्या लेग मध्ये मोठी कॅन्डल करून सुद्धा त्याच्याच आतमध्ये इन बिटवीन जी किंमत किंवा प्राइस जी आहे ती आपल्याला एक सस्टेनन्स करताना तिथे जर दिसत असेल तर ऑटोमॅटिकली तिकडनं एक चांगल्या पद्धतीची ऑपॉर्च्युनिटी जी आहे किमतीमध्ये किंवा प्राइस मध्ये आपल्याला तिथं बनताना दिसते, आणि तिकडनंच तुमच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचे ट्रेंड ट्रेडिंग जे आहे ते होताना तिथं दिसू शकते. जेव्हा केव्हा किंमत ही एक अप ट्रेंडिंग मूव्ह मध्ये असते त्यावेळेस हायर हाईज आणि हायर लोचं फॉर्मेशन जे आहे ते होताना दिसत असते. जसं की या प्रिव्हियस चार्ट मध्ये जर बघितलं तर किमतीमध्ये जे लो जे आहे त्या अशा पद्धतीने हायर लो जे म्हणजे प्रिव्हियस लो पेक्षा किंमत जी आहे ती ड्रिफ्ट होते, शिफ्ट होते, पुढच्या हायर लोला शिफ्ट होते. त्यानंतर हे जेव्हा केव्हा सेकंडरी ट्रेंड चालू होतं त्या सेकंडरी ट्रेंड मध्ये बघितलं तर सगळ्यात मेजर जो सपोर्ट झोन जो होता, जो मेजर हायर लो होता, त्या हायर लोच्या खाली किंमत गेलीच नाही. तिकडनं पुन्हा एक स्ट्रक्चर जे मार्केटने किंवा प्राइसने जे केलं ते हायर लोचं आपल्याला करताना दिसलं. म्हणून हा क्लिअरली एक अप स्विंग किंवा अप ट्रेंडचा स्विंग आहे. या स्विंग्सला सुद्धा आपण तिथं समजून घेणं गरजेचं असतं, कारण लोक जल्दबाजीमध्ये गलतीमध्ये त्यांना असं वाटतं की आता ट्रेंड जो आहे तो बदलला आणि आता तो ट्रेंड जो आहे तो खालच्या दिशेमध्ये खालच्या बाजूने मध्ये जो आहे तो आपल्याला घेऊन चाललाय, आणि तिकडनं आपल्यासाठी आउटकम जो आहे तो बदलताना ते दिसू शकतो. म्हणून ह्या ट्रेंडकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण त्या ट्रेंडकडनंच आपल्याला आयडिया येते की प्राइस मध्ये किमतीमध्ये काय बदलाव काय चेंजेस जे ते होऊ राहिलेत, आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण त्याला व्यवस्थितरित्या अंडरस्टँड करू शकतो. त्या डिरेक्शन नुसार त्याला फॉलोअप जो आहे तो आपण तिथं करू शकतो. आणि हा फॉलोअप करताना ही पण गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की हे जे मेजर ट्रेंड जे चाललेत ते ट्रेंड नेमकं कशा कशा पद्धतीने क्रिएट सुद्धा होतात, आणि त्यामध्ये मेजर ट्रेंडच्या दिशेमध्ये मायनर ट्रेंड जो आहे सेकंडरी ट्रेंडच्या इन बिटवीन जो तो प्रोपोगेट तो तयार होणार आहे, आणि त्याला आपण व्यवस्थितरित्या हिशोबात घेणे, त्याला व्यवस्थितरित्या अंडरस्टँड करणं सुद्धा हे वेळोवेळी गरजेचं असतं. म्हणून हे हायर हाईज आणि हायर लो जे ते होताना दिसतात. म्हणून मार्केटमध्ये प्राइस मूव कशामध्ये होते, एका स्विंग्स मध्ये होते. जो ट्रेंड जो चाललाय त्या ट्रेंडच्या हिशोबाने होतो. जसं आपण इथं निफ्टीचा डेली टाइम फ्रेमचा जर चार्ट बघितला आज जानेवारी 2024 पासून अगदी
5 ऑगस्ट 2024 पर्यंत, तर तुम्हाला इथं क्लिअरली दिसेल की किंमतचा जो स्ट्रक्चर जो आहे तो एक हायर लोज मध्ये होतो. थोड्या वेळाकरता प्राइस आपल्याला खाली येताना दिसते, परंतु किंबहुना ते होऊन सुद्धा किंमत किंवा प्राइस जी आहे ती आपल्याला कमबॅक करताना दिसते आणि पुन्हा एकदा कंटिन्युएशन जो आहे तो एक जर दिल्यानंतर प्राइसचा बिहेवियरचा आपल्याला तो पुन्हा एक अपसाईड मध्ये जाताना दिसतो. पुन्हा एकदा इथे तुम्ही बघितलं, एक अपवर्ड मूव्ह झाल्यानंतर पुन्हा एकदा गॅप डाऊन करून पुन्हा प्राइस जी आहे ती एक वरच्या बाजूला, वरच्या दिशेमध्ये, वरच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह जी ती कंटिन्युएशन करताना दिसते. म्हणून हायर टाइम फ्रेमला तुम्ही कशा पद्धतीने चेक करताय, बघताय, त्यावरती भरपूर काही आयडिया ज्या आहेत त्या जनरेट होताना दिसतात. ऍक्च्युअल ट्रेडिंग मध्ये अशा पद्धतीचे लोअर लोज आणि लोअर हाय, लोअर लोज आणि लोअर हाय होताना दिसतात. एक सडन स्पाइक येतो ज्यामध्ये स्ट्रक्चर जो आहे तो हायर हाईज आणि हायर लोज होताना दिसतात, परंतु तो सडन स्पाइक जो आहे तो फोल्ड इन टू होऊन परत एकदा पुन्हा एकदा प्राइस जी आहे ती कंटिन्युएशन मध्ये लोअर लोज मध्ये जाताना दिसते आणि त्यानंतर प्राइस मध्ये, किमतीमध्ये आपल्याला अशा पद्धतीचं एक रिव्हर्सल जे आहे ते क्रिएट होताना दिसतं. सगळ्यात महत्वाची गलती लोकांकडनं काय होते की ह्या जनरली पुलबॅकला किंबहुना ह्या पुलबॅकला जे आहे ते लॉंग करण्याची कोशिश मध्ये तिथे जातात, आणि जेव्हा केव्हा अशा पद्धतीच्या पुलबॅकला लॉंग करण्याची कोशिश मध्ये तिथं ते जातात, त्यावेळेस त्यांना जे आहे ती तिथं एक प्रॉब्लेमॅटिक गोष्ट होतात दिसते. म्हणून जेव्हा केव्हा फॉल्स अपट्रेंडचा सिग्नल सेट होतो परंतु तो वर्कच होत नाही, त्यावेळेस सगळ्यात जास्त लोक जे आहेत तिथं गुंतत असतात. म्हणून जोपर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला एक क्लिअर अपट्रेंडिंग दिशा, डायरेक्शन जोपर्यंत तुम्हाला भेटत नाही आहे तोपर्यंत तिथं वॉच ऑन करणं, तिथं व्यवस्थितरित्या स्ट्रक्चरला सांभाळून घेणं, समजून घेणं हे गरजेचं आहे. या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त लोकांचे लॉसेस किंवा हे सगळ्यात जास्त लोक जे आहेत ते प्रॉब्लेम मध्ये का जातात बरं? बिकॉज त्यांच्याकडे संयम जो आहे, तो पेशन्स जो आहे तो नसतो, आणि तो पेशन्स नसल्यामुळेच लोक जे आहेत ते आपल्याला तिथे फसताना जे आहे ते तिथे दिसत असतात. म्हणून आपल्याला जर फसायचं नाही तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला कम्पॅरेटिव्हली बाकीच्या लोकांच्या कम्पॅरेटिव्हली आपण तिथं गोष्टींना समजून घेणं, तिथं त्या गोष्टींकडे आपण थांबून लक्ष देणं हे एक सगळ्यात महत्वाचं पॅरामीटर जो आहे तो आपल्याला तिथं बनताना तिथं दिसू शकत असतो. म्हणून या गोष्ट एकदम सांगताना एकदम सोपी वाटते, परंतु ह्या छोट्याशा गोष्टीकडे जर तुम्ही जर लक्ष जर दिलं तर तुमचं फॉर्च्यून जे आहे अशा पद्धतीने मार्केटमध्ये आपल्याला तिथे बदलताना दिसू शकतं. प्रत्येकाला काहीतरी करायचंय, प्रत्येकाला काहीतरी स्वतःचं अस्तित्व जे आहे ते सिद्ध करायचंय, बट ते अस्तित्व सिद्ध करताना काही गोष्टींचा संयम, काही गोष्टींचा पेशन्स सुद्धा ठेवणं हे एक महत्वाचं पॅरामीटर जे आहे ते वेळोवेळी आपल्याला मार्केटमध्ये बनताना दिसत असतं. म्हणून ह्या गोष्टींना सुद्धा आपण वेळोवेळी चेक करत जावा. त्यामध्ये काही बदलाव, काही बदल तिथे होत आहेत का? जर काही बदल, काही बदलाव जर होत आहेत तर त्यामध्ये मी ज्या दिशेमध्ये, डायरेक्शन मध्ये जो विचार केला होता ती दिशा, डायरेक्शन अगदी योग्य आहे का? त्याचाही आपण थोडासा हिशोब, थोडासा विचार जो आहे तो आपण व्यवस्थितरित्या वेळोवेळी करणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो ठेवणं असतं. म्हणून या गोष्टींना आपण चेक करत जावं, कारण तिकडनंच आपल्याला आयडिया जी आहे ती येत असते. आणि छोटी छोटी सिग्नल लोअर टाइम फ्रेम मध्ये मी असं म्हणत नाही काम करा, बट बघा की मेजर ट्रेंड जो आहे तो कोणत्या दिशेमध्ये चालला, त्या मेजर ट्रेंड मध्ये काय बदलाव, काय बदल जे ते होत आहेत, आणि त्यामध्ये इंट्राडे मध्ये जर काही जर स्पाइक्स तयार होत आहेत, इंट्राडे मध्ये जर काही बदलाव जर तयार होत आहेत, तर ते बदलाव नेमकं कोणत्या दिशेमध्ये चाललेत, का बरं त्यांना हे करण्याचा प्रयत्न करू राहिला, आणि मार्केटचं सगळ्यात महत्वाचं एक ट्रेंडिंग दिशेमध्ये मार्केट चालतंय का, ट्रेंडिंग डायरेक्शन मध्ये मार्केट होतंय का, ह्याकडे सुद्धा आपण लक्ष ठेवणं गरजेचं असतं. कारण जर आपल्याकडनं काही जर त्याच्यामध्ये बदलाव, आपल्याकडनं काही जर त्या बाबतीत जर चुका जर झाल्या असतील किंवा होत असतील, तर त्या चुका, त्या बदलाव जे आहेत ते आपल्याकडनं पुन्हा पुन्हा व्हायला नाही पाहिजे. कारण एकच चूक जर परत परत आपल्याकडनं जर होते तर ऑटोमॅटिकली तिकडनं आपल्यासाठी एक प्रॉब्लेमॅटिक गोष्ट जी आहे ती वाढू शकते. बघा आता इथे जर बघितलं तर ही व्हॉलॅटिलिटी नंतर पुन्हा एकदा प्राइस जी आहे त्या झोनला रिक्लेम केल्यानंतर किती दिवस ती साईडवेज मध्ये जाताना दिसते, म्हणजे 10 जून पासून जवळजवळ 24 जून पर्यंत मार्केट किंवा प्राइस किंवा किंमत जी आहे कंटिन्युअसली साईडवेज मध्ये आपल्याला जाताना दिसतं. आता तुम्ही इथं ऑब्झर्व करा, जे सिग्नल जे असतात, फर्स्ट पॅनल जी आहे ती रेड आहे, नेक्स्ट इनसाइडर आहे, फर्स्ट कॅनल जी रेड आहे, नेक्स्ट एक फुल बॅक आहे, फर्स्ट कॅनल रेड आहे, पुन्हा साईडवेज आहे, नेक्स्ट कॅनल पुन्हा एक गॅप अप आहे, पुन्हा सोल्ड इन टू आहे, नेक्स्ट कॅनल इथे जर बघितलं तर रेड आहे, पुन्हा एक रिकव्हरी, पुन्हा गॅप अप आहे, पुन्हा सोल्ड इन टू. म्हणजे जेव्हा जेव्हा मार्केटची एक रेंज ठराविक सीमेमध्ये ठरलेली असते त्यावेळेस एक ट्रेंड जो आहे तिथं
इस्टॅब्लिश आपल्याला होताना दिसतो आणि त्या ट्रेंडमध्ये आपण त्याला रेकॉग्नाइज करणं हे वेळोवेळी गरजेचं असं आहे. त्यामध्ये त्या ट्रेंडच्या हिशोबाने प्राइस जी आहे ती आपल्याला बिहेव करताना दिसतं. बघा इकडे एक अपवर्ड डिरेक्शन मध्ये अपवर्ड साईड मध्ये प्राइस तर आपली गेली, पण कंटिन्युअसली त्या चॅनलच्या रेजिस्टन्स झोनच्या आसपास पासूनच किंमत किंवा प्राइस जी आहे ती आपल्याला फॉल करताना दिसली. इथं तुम्ही जर बघितलं तर कंटिन्युअसली एक डाऊन ट्रेंडिंग दिशेमध्ये डाऊन ट्रेंडिंग मध्ये आल्यानंतर चॅनलचं ब्रेकआउट केलं, त्यानंतर साईड कन्सल्टेशन केलं आणि पुन्हा एक चांगल्या पद्धतीचा बुल रन जो आहे किंवा बुल लेग जो आहे तो आपल्याला इथे जनरेट होतो. जसं इथे जर तुम्ही बघितलं तर कंटिन्युअसली एक अप साईड मध्ये होतं, त्याच्यामध्ये थोडं बहुत सेल ऑफ जे आहे ते होताना दिसले, बट ते सेल ऑफ जे आहे ते मोर इंटू झाले आणि तिकडनं पुन्हा प्राइसचं बिहेवियर जे आहे ते जनरली आपल्याला एक अपवर्ड मध्ये जाताना दिसते. परत तुम्ही इथं बघा एक गॅप अप झाल्यानंतर एक रेड कॅन्डल होती, पुन्हा मार्केट जे साईडवेज मध्ये गेलं, पुन्हा इथं गॅप अप होऊन पुन्हा साईडवेज मध्ये गेलं, परत एकदा बघा गॅप अप होऊन पुन्हा साईडवेज मध्ये आलं. इथं मार्केटने जेव्हा एक गॅप डाऊन केला आणि गॅप डाऊन मधनं आपण जर बघितलं तर एक चांगल्या पद्धतीचा अपवर्ड मोमेंटम जे ते होता दिसलं. पुन्हा एकदा त्या रेंजच्या आसपास मार्केट जे आहे ते गॅप अप झालं ते पुन्हा आपल्याला सोल्ड इंटू होतं दिसतं. आणि त्याकरता आपल्याला आर एस आय कडे थोडंसं लक्ष जर दिलं तर त्यावरनं आपल्याला आयडिया येऊन जाते की किंमत प्राइस जी आहे ती कशाच्या दिशेमध्ये डायरेक्शन मध्ये. कारण स्ट्रेंथ जी आपल्याला शोधायची आहे ती स्ट्रेंथची जी आयडिया आपल्याला जी येणार आहे ती केव्हा येणार आहे, ती आपल्याला मार्केटच्या ओव्हरऑल स्ट्रक्चरच्या रेंजवर येणार आहे. तुम्ही इथं बघा जेव्हा केव्हा मार्केट गॅप डाऊन झालं त्यावेळेस आर एस आयची रिडिंग कुठल्या बाजूला आहे, जेव्हा केव्हा मार्केटमध्ये सोल्ड इंटू झालं त्यावेळेस आर एस आय कंटिन्युअसली कशा पद्धतीचा एक ओव्हरबॉट झोनच्या आसपास आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर मार्केट सोल्ड इंटू झालं दिसलं तर आर एस आय जो आहे तो ऑलरेडी एक हाई जे आहे ते करताना दिसलं, कारण गॅप अपचं कन्सिडरेशन जे आहे ते आपल्याला होतं दिसतं. परत तुम्ही इथं चेक करा, जर तुम्ही इथं बघितलं तर हा फेल झाल्यानंतर पुन्हा एकदा आर एस आय भलेही इथं गॅप मार्केट झालं, बट आर एस आय जो आहे तो आपल्याला केव्हाही ओव्हरबॉट झोनच्या आसपास जाताना दिसला आणि तिथनं आपल्याला एक कंटिन्युअस झोनच्या दिशेमध्ये कंटिन्युअस डिरेक्शन मध्ये जे मार्केट आता दिसलं बघा. इथं बघा तुम्ही आर एस आय जो कंटिन्युअस एक अपवर्ड डिरेक्शन मध्ये अपवर्ड ओव्हरसोल्ड झोन मध्ये होता, पुन्हा थोडासा कूल ऑफ केला आर एस आयने आणि कूल ऑफ केल्यानंतर पुन्हा आपल्याला प्राइस मध्ये एक अपवर्ड टिक जो आहे तो जाताना दिसला. पुन्हा आर एस आयने त्या झोनला टॅच केलं, तिकडनं सोल्ड इंटू होतं दिसतं. म्हणजे ट्रेंड ज्या दिशेमध्ये आहे त्या ट्रेंडच्या अलाइनमेंट मध्ये जर तुम्हाला जर स्वतः जर करायचं असेल तर ऑटोमॅटिकली तिकडनं आयडिया ज्या आहेत त्या क्रिएट होत दिसतात. आता इथं तुम्ही चेक करा, एवढा मोठा सेल झाल्यानंतर आर एस आय काय झाला होता, ओव्हरसोल्ड झाला होता. इथं सुद्धा आर एस आय ओव्हरसोल्ड झाला होता, रॅली आली, इथं ओव्हरसोल्ड झाल्यानंतर रॅली आली आणि इथं सुद्धा जर तुम्ही बघितलं तर मार्केटने गॅप डाऊन केल्यानंतर एक चांगल्या पद्धतीची स्ट्रॉंग रॅली आली. अगेन इथं आर एस आय जो येतो ओव्हरबॉट झोन मध्ये पुन्हा एकदा या झोन पासून गेलेला होता आणि तिकडनं जेव्हा प्राइस मध्ये तो बिहेवियर आपल्याला बनताना दिसतो तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्याला टॅकल करू शकता. आता याच्यामध्ये काय गोष्टी बघायच्यात ते बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. तर हे जे 45 पॉईंट जे आहेत त्याला मी रिमूव्ह करून टाकतो. आता कुठे स्ट्रेंथ आहे कुठं नाहीये कुठं आपण लॉंग जायला पाहिजे त्याच्याबद्दलचा एक छोटासा नमुना मी तुम्हाला दाखवतो. इथं जर तुम्ही बघितलं तर मार्केटने गॅप डाऊन केलं होतं, इथं पण सॉल्ड इन झालं होतं. तर मार्केटसाठी रेजिस्टन्स कुठं होता तर ह्या रिडिंगला होता जो की 54च्या आसपास होता. तर इथं फक्त हॉरिझॉन्टल लाईन काढा. जेव्हा केव्हा प्राइस ह्या 54 लाईनच्या वरती क्लोज करायला सुरुवात करते एक छोट्याशा प्राइस ऍक्शनच्या पुलबॅक नंतर, तुमच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती आपल्याला बनताना तिथं दिसून जाते आणि त्याला आपण चेक करणं गरजेचं आहे. सिंपल जेव्हा केव्हा ब्रेकआउट होतो जोपर्यंत मार्केट एका पेक्षा दिशेमध्ये जाताना दिसत नाही त्याला सोडणं न सोडणं हे गरजेचं आहे. दुसरं तुम्ही इथं जर बघितलं तर अगेन त्या पर्टिक्युलर काळासाठी मार्केट जे आहे ते ओव्हर झोन मध्ये होतं, त्याच्यानंतर ते सोल्ड इंटू झालं आणि इकडनं सोल्ड इंटू आपल्याला जाताना दिसतात. तर इथे तुम्ही चेक करा, इथं मार्केटसाठी सपोर्ट कुठं होता या झोनच्या आसपास होता. पुन्हा एकदा तिथं जावा आणि तिथनं एक हॉरिझॉन्टल लाईन किंवा रेषा जी आहे ती ड्रॉ करा. ह्या पर्टिक्युलर डेला मार्केटनी जे त्या झोनच्या आसपास जे जो की इथं आर एस आय साठी सपोर्ट होता त्या झोनला त्याने जे आहे ते एक रेजिस्टन्स पकडला आणि नेक्स्ट डेला जर तुम्ही बघितलं तर तो सीन जो आहे तो उलटताना आपल्याला तिथे दिसतो. मग याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, हे रिव्हर्सल जे ते क्रिएट जे होतात ते कशा पद्धतीने होतात तिथे तुम्ही चेक करा. आर एस आय जो होतो ऑलरेडी ओव्हर सोल्डच्या याच्यामध्ये गेला होता, त्याच्यामध्ये मार्केटसाठी आर एस आय साठी जो आहे हा एक चांगल्या पद्धतीचा सपोर्ट झोन होता. मग यामध्ये काय मार्केटला कुठे रेजिस्टन्स बसत होता या झोनच्या आसपास जे ते रेजिस्टन्स बसत होता. मग आर एस आय ची त्यावेळेसची रिडिंग काय होती ते चेक करा आणि तिथं सिंपल एक हॉरिझॉन्टल लाईन जी ती ड्रॉ करून घ्या. तर जेव्हा केव्हा ती प्राइस किंमत जी त्या हॉरिझॉन्टल लाईनला क्रॉस करते आणि पुन्हा एकदा त्या झोनच्या आसपास म्हणजे ह्या झोनच्या आसपास जी आहे ती
एक सपोर्टचं काम आपल्याला करताना दिसतोय, तर ऑटोमॅटिकली हा एक चांगल्या पद्धतीचा सपोर्ट घेऊन आपल्याला तिथे बनताना दिसतोय. आणि तिकडनं पुन्हा एकदा वरच्या बाजूचा फलक्रम किंवा वरच्या बाजूचा एक मोमेंटम जो आहे तो जनरेट होताना दिसतो. म्हणजे इथून तर इथपर्यंतची जी मूव होती त्यामध्ये RSI जो आहे तो ह्या वरच्या लाईनला वरच्या प्राइसला कधी क्रॉस करताना दिसला नाही. बट जेव्हा केव्हा प्राइसनी त्याला ब्रेकआउट करून त्याला पुन्हा सपोर्ट घेतला, त्यानंतर तुम्ही एक चांगल्या पद्धतीचा मुवमेंट होऊ शकतो. म्हणजे याच्यात काय आयडिया, जेव्हा केव्हा गॅप डाऊन मार्केट होतं त्यानंतर ते थोडंसं टाईट कन्सॉलिडेट करताना आपल्याला दिसतं. ते टाईट कन्सॉलिडेशन जे ते होत असतं आणि शेवटच्या लेगमध्ये एक चांगल्या पद्धतीचं प्राइसचं कॉम्प्रेशन जे आहे ते होताना दिसतं. आणि ते प्राइसचं कॉम्प्रेशन चेक करत जावं आणि त्यानुसार डेटा पॉइंटर जर तुम्ही बघितले, तिकडनं भरपूर काही गोष्टींचा आयडिया जे आहे ते आपल्याला होताना दिसतं आणि त्यानुसार तुम्ही त्याला जे आहे ते ट्रॅक ऑन जे आहे ते वेळोवेळी तिथं करू शकता. आणि हे एक महत्वाचे पॅरामीटर कुठं असतात. हा 5 ऑगस्टचा चार्ट आहे, इथं जर तुम्ही बघितलं तर हा 16 ऑगस्टचा चार्ट आहे. त्या 16 ऑगस्टच्या चार्ट मध्ये आपण बघू शकतो हा जो पुलबॅक आला तो ऑलमोस्ट कुठपर्यंत आला, 26,284 पर्यंत. तर इथून तुम्ही बघितलं तर हा जो लेग जो आहे तो लेग आपण चेक करणं गरजेचं आहे. आणि तो जो लेग जो क्रिएट होतो ह्या गॅप डाऊन नंतर तो लेग तयार होतो दिसतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा जेव्हा अशा पद्धती दिसतंय, ही एक आपल्याला हिंट आउट असते की बाबा आपलं कॉन्फिगरेशन जे आहे ते 15 मिनिटच नाही तर डेली टाइम फ्रेम ऍज वेल एज CPR कॉन्फिगरेशन मध्ये जर आपण त्याला युटिलाइज करू शकत असू, बसू शकत असू, तर ऑटोमॅटिकली तिकडनं आपल्याला चांगल्या पद्धतीचा हिंट आउट जो आहे तर प्राइसच्या स्ट्रक्चर बद्दल, प्राइसच्या बिहेवियर बद्दल जो आहे तो होताना दिसू शकतो. आणि दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. बघा इथे इथे जर तुम्ही बघितलं तर 2 ऑगस्ट पासून 5 ऑगस्ट पासून जवळजवळ 14 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 15 दिवस जे आहे, ती टोटल प्राइस जी आहे एका रेंजमध्ये एका पर्टिक्युलर झोनच्या आसपासच कन्सॉलिडेट होताना दिसतं. आणि त्याच्यानंतर एक चांगल्या पद्धतीचा लेग ऑफ रॅली जो आहे तो क्रिएट होताना दिसतो. आणि त्यामध्ये CPR जे आहेत एक महत्वाचा रोल तिथे प्ले करताना दिसतात. म्हणून CPR कडे पण दुर्लक्ष करायचं नाही, RSI कडे पण दुर्लक्ष करायचं नाही. आणि त्याचबरोबर आपण जे सिग्नल्स बघतोय 15 मिनिटाच्या सिग्नल्स मध्ये जाण्याऐवजी अगोदर डेली टाइम फ्रेमचे सिग्नल बघा, मग नंतर 15 मिनिटांमध्ये जा आणि त्यामध्ये CPRच्या रिलेशननुसार प्राइस किंमतचं बिहेवियर तिथं काय होऊ राहिलं या गोष्टींकडे आपण योग्य वेळी किंवा वेळोवेळी लक्ष ठेवणं हे गरजेचं असतं. कारण तिथनं आपल्याला एक आयडेंटिकल पॅटर्न जे आहे ते ओळखीचे पॅटर्न जे आहेत ते बनताना दिसतात. आणि तिकडनं आपली आयडिया आपला जो मार्गक्रमण जो आहे एकदम सिंपल पद्धतीने तिथं क्रिएट होताना दिसतात. आणि ह्याच सर्व छोट्याशा गोष्टी ज्या आहेत त्या वेळोवेळी आपण डिस्कशन करत असतो. याबरोबरच जर तुम्हाला मार्केटच्या आणखी इनडेप्थ डिटेल जर शिकायचे आहेत तर तुम्ही नक्की आमचे जे वेबिनार असतात संडेच्या दिवशी, रविवारच्या दिवशी सकाळी 9 ते 10:30 दरम्यान तुम्ही जॉईन करू शकता. आणि त्याच्यामधनं मार्केटची अगदी बेसिक टू ऍडव्हान्स जे आहे ती 12 शिकू शकता. याबरोबरच या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला व्हिडिओ, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कमेंट करा. धन्यवाद.